या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। नवी मुंबईतील बेलापूर भागातील एक बहुमजली इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे। दरम्यान या घटनेनंतर आमदार मंदा म्हात्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। कोसळलेली इमारत धोकादायक होती। इमारत खाली करण्याची नोटीस देखील देण्यात आली होती। मात्र घडलेला हा प्रकार दुर्दैवी आहे। जिथे जिथे अनधिकृत बांधकाम सुरू आहे त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती आमदार मंदा म्हात्रे यांनी दिली आहे। सकाळी 4 वाजता मला इथल्या कार्यकर्त्यांचे फोन आले। मग आमचे कुंभार असतील, विचारे पाटील असतील, विठ्ठल चव्हाण असतील, या कार्यकर्त्यांनी पहाटे 4 वाजता उठवल्यानंतर आम्ही पोलीस, पालिका, फायर ब्रिगेड, पालिकेचे कमिशनर, त्याच्यानंतर अतिक्रमणचे उपायुक्त या सगळ्यांना फोन करून इथे काय काय व्यवस्था करता येईल पटापट ती करण्याचा आम्ही प्रयत्न केला। त्यानंतर सकाळी सगळे कार्यकर्ते इथे कामाला लागलेले। आता 2 अजून लोक अन्सारी कुटुंब अडकलेला आहे। आता बराच वेळ झालेला आहे, अजून काही त्यांचं सुगावा लागत नाही आणि पालिका प्रशासन, फायर ब्रिगेड काम करत आहे। पण ज्या आज नव्या मुंबईमध्ये अशा पद्धतीने ज्या इमारतीमध्ये जी लोक राहतात त्या लोकांवरती ताबडतोब पालिका आयुक्ताला मी विनंती केलेली आहे आणि सिडको एमडी बरोबर मी गेल्या 4 दिवसापूर्वीच बोललेली आहे की बऱ्याचशा इमारती जर्जर झालेल्या आहेत, मोडकळीला आलेल्या आहेत, तर पावसाळ्यात जीवितहानी होऊ शकते। सकाळी सुद्धा माझा एमडी बरोबर सिडकोच्या बोलणं झालेलं आहे आणि त्यानंतर आता पोलीस प्रशासन आणि पालिका योग्य ती कारवाई करणार आहे। काही धोकादायक निर्माणीचा पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होत आहे। घोषित केल्यानंतर, नोटीस लावल्यानंतर सुद्धा लोक जात नाही। मग शेवटी पाणी आणि लाईट कापावी लागते, त्याच्यानंतर सुद्धा काही लोक तसेच राहतात। ही इमारत सुद्धा धोकादायक होती, नोटीस दिलेल्या होत्या। आता आपण पाहिलंच असेल की ते किती मोठ्या प्रमाणात अनधिकृत सिडकोच्या प्लॉटवर बांधकाम चाललेलं आहे। सिडकोचं सुद्धा लक्ष नाही, इथं कुठलंच काम एका रात्रीत होत नाही, सगळं संगनमताने काम होत आहे। त्यामुळे मी आज सगळ्या प्रशासनाला दारेवर धरून ताबडतोब नव्या मुंबईमध्ये जिथे जिथे अनधिकृत बांधकाम चालू आहे त्याची ताबडतोब चौकशी केली जाए। यहाँ से फोन आया कि बिल्डिंग खिस रही है और गिर रही है। हमारे लोगों को मैंने तुरंत बताया कि जो भी लोग अंदर फंसे हुए हैं उनको निकालने का प्रयास करो। उसके बाद मैंने पुलिस कमिश्नर, पालिका के कमिश्नर, सिडको एमडी, पालिका के उपायुक्त राहुल देटे जी, इन सभी लोगों को अगवा किया कि फटाफट उनकी यंत्रणा भी तब तक आ चुकी थी, फायर ब्रिगेड भी काम कर रहे थे। अभी 2 लोग अंसारी फैमिली के फंसे हुए हैं। मैंने सभी यंत्रणा से, प्रशासन से बात की है, जहां भी ऐसी काम हो रहे वहां तुरंत कार्रवाई होनी चाहिए ताकि गरीब लोगों की जो जान है वो जानी नहीं चाहिए। मैं हमेशा कहती हूँ कि जान जाने के बाद मीडिया आएगी, पुलिस आएगी, प्रशासन आएगी, उसके पहले क्यों कार्रवाई नहीं होती है, ये मेरा हमेशा का कहना है। और आज भी मैंने पुलिस कमिश्नर और एमडी को बोला है तुरंत कार्रवाई होनी चाहिए। मैम, इस एरिया में देखने मिल रहा है कि ऐसे काफी सारे कमजोर बिल्डिंगें हैं, इसके अलावा पालिका उसको हमेशा नोटिस देती रहती है, मगर लोग देखो अभी उनको पता था ये अंसारी फैमिली को, कल बहुत सारे लोग निकले मगर ये लोग नहीं निकले। बहुत सारे लोग हमारे कार्यकर्ता उन लोग को जगा रहे थे उठो उठो करके, कोई उठा निकला नहीं। अगर निकलते थे तो ये भी बच जाते थे। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया, ताहरी, मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।